नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण दुसरे तपासणी, प्रमाणन आणि अंकेक्षण अहवाल याला सुरुवात करणार आहोत। या प्रकरणामध्ये आपण चाचणी तपासणी, पावती किंवा प्रमाणक आणि पावती परीक्षण किंवा प्रमाणन, त्याचबरोबर सत्यापन, मूल्यांकन, मालमत्तेचे सत्यापन व मूल्यांकन, देयतांचे सत्यापन व मूल्यांकन, अंकेक्षण अहवाल, अंकेक्षण दाखला आणि लेखा परीक्षण व आश्वासन मानके इत्यादींचा अभ्यास करणार आहोत। यातला पहिला मुद्दा चाचणी तपासणी हा आपण आजच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत। तर चला मग आपण त्याची सुरुवात करूया। चाचणी तपासणी। चाचणी तपासणी म्हणजे काय? ज्या व्यवसाय संस्थांमध्ये व्यवहारांची संख्या प्रचंड असते, आर्थिक उलाढाल खूप असते, अशा व्यवसाय संस्थेतील सर्व व्यवहारांची तपासणी वेळेच्या अभावी अंकेक्षकाला अशक्य आहे। चाचणी तपासणीमध्ये व्यवसाय संस्थेतील निवडक व्यवहारांच्या नोंदी तपासल्या जातात। ही तपासणी संभाव्यता सिद्धांतावर आधारलेली आहे। एक सारख्याच व्यवहारांमधून काही विशिष्ट व्यवहारांची नमुना पद्धतीने निवड करण्यात येते व त्यांची तपासणी करण्यात येते। या तपासणीमध्ये काही चुका किंवा काही त्रुटी आढळल्या तर इतर व्यवहारांमध्येही तशाच चुका किंवा त्रुटी आहेत असे समजण्यात येते व यावरून इतर व्यवहारांची तपासणी केली जाते। चाचणी तपासणीच्या व्याख्या। पहिली व्याख्या केली आहे प्राध्यापक मैग्ज यांनी। ते म्हणतात, सारख्याच असलेल्या व्यवहारांपैकी सारख्याच असलेल्या व्यवहारांपैकी काही प्रातिनिधिक व्यवहारांची नमुना म्हणून निवड करून फक्त त्यांचीच तपासणी करणे म्हणजे चाचणी तपासणी होय। चाचणी तपासणीमध्ये अंकेक्षकाचे काम व्यवसायातील प्रत्येक व्यवहार तपासण्याऐवजी काही विशिष्ट व्यवहार तपासण्यापर्यंतच मर्यादित असतात। चाचणी तपासणीमध्ये सहजगत्या नमुना पद्धतीनुसार म्हणजेच रँडम सॅम्पलिंगनुसार निवडलेल्या व्यवहारांची कसून व सखोल तपासणी करण्यात येते व त्यावर इतर सर्व व्यवहार बरोबर आहेत असा निष्कर्ष काढला जातो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला चाचणी तपासणी म्हणजे काय हे अजून चांगल्या पद्धतीने त्याचे जर आपण फायदे बघितले तर आपल्याला लगेच कळेल की चाचणी तपासणी म्हणजे काय। पहिला फायदा त्याचा आहे, चाचणी तपासणीचे फायदे हे आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील। चाचणी तपासणीमुळे हिशोब तपासणीला आपले हिशोब तपासणीचे काम कमी वेळेत पूर्ण करता येते। म्हणजे कमीत कमी वेळेत अधिक चांगल्या पद्धतीने काम जे आहे ते चाचणी तपासणीमुळे होते। ठराविक काळामध्ये अनेक व्यवसाय संस्थांच्या हिशोब तपासणीचे काम होऊ शकते। म्हणजे एक सारखेच जर व्यवहार आणि त्याच पद्धतीने असतील तर त्या ठराविक वेळेमध्ये अनेक काम एकाच वेळेस होऊ शकतं आणि त्याच्यामुळे काय होतं, अंकेक्षकाचा वेळ वाचतो, अंकेक्षकांना कमी वेळ लागतो आणि या कमी वेळेत तो खूप जास्तीत जास्त काम करू शकतो। हिशोब तपासणीचा वेळ व श्रम वाचतात। नंबर 4, व्यवहारांच्या नोंदीची अचूकता समजून येते। कारण एक सारखेच व्यवहार असतील आणि त्याच्यातील काही व्यवहारच तपासायचे आहेत आणि ते काही व्यवहार सुद्धा प्रातिनिधिक स्वरूपात आणि ते पण रँडम सॅम्पलिंगनुसार आपल्याला घ्यायचे, म्हणून व्यवहारांची अचूकता ही पण आपल्याला कळून येते। आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे व्यवसाय संस्थेच्या कर्मचाऱ्यावर नैतिक प्रभाव निर्माण होतो। आता नैतिक प्रभाव का निर्माण होतो? कारण अंकेक्षक कोणता व्यवहार तपासण्यासाठी घेईल हे माहीत नसतं। तो प्रातिनिधिक स्वरूपात कोणताही व्यवहार रँडम सॅम्पलिंगनुसार म्हणजे यादृच्छिक नमुना निवड पद्धतीनुसार तो घेऊ शकतो। त्याच्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला वाटेल की आपण केलेलं काम आहे आणि आपण केलेलं कामच हे तपासायला जर अंकेक्षकाने घेतलं आणि त्याच्यात जर चूक निघाली तर सर्वच परत आपल्याला काम करावं लागेल आणि त्याच्यामुळं हा नैतिक प्रभाव हा कर्मचाऱ्यांवर पडलेला असतो। अशा पद्धतीने हे चाचणी तपासणीचे फायदे आहेत। आता आपण बघूया चाचणी तपासणीच्या मर्यादा। चाचणी तपासणीच्या मर्यादा या आपल्या समोर आपल्याला दिसत आहेत। पहिली मर्यादा आहे, चाचणी तपासणीमुळे जमा खर्चातील नोंदीतील चुका किंवा लबाड्या उघडकीस येत नाहीत। कारण निवडलेला नमुना हा व्यवहारामध्ये चुका असल्यास इतर व्यवहारातील चुका शोधल्या जाणार नाहीत। कारण बऱ्याच वेळेस काय होतं की चाचणी तपासणीमध्ये रँडम सॅम्पलिंगनुसार काही ठराविक नमुनाच तपासणीसाठी येतो आणि ह्या नमुन्यात जर काही चूक आढळली
तरच पुढील व्यवहार जे आहेत किंवा इतर आहेत ते तपासले जातात। याच्यात जर चूकच आढळली नाही तर सर्व व्यवहार हे व्यवस्थित आहेत असंच समजलं जातं आणि त्याच्यामुळं ही एक मोठी मर्यादा होऊ शकते, कारण इथे सगळ्याच व्यवहारांची तपासणी होत नाही, काही ठराविक तपासणीच याच्यामध्ये होते। दुसरं आहे, चाचणी तपासणीचा अवलंब केल्यामुळे हिशोब तपासणीसला व्यवसायाच्या आर्थिक व्यवहारांची खरी स्थिती समजून येत नाही। चाचणी तपासणी म्हणजे काय? सॅम्पल चेकिंग, आणि या सॅम्पल चेकिंग मुळे सर्वच व्यवहार तपासले जातात का? नाही, फक्त ठराविक व्यवहारच तपासले जातात आणि त्याच्यामुळे कदाचित हिशोब तपासणीला व्यवसायाच्या आर्थिक व्यवहारांची खरी स्थिती समजेलच असे नाही। नंबर 3, चाचणी तपासणीमुळे हिशोब तपासणीचे काम कमी होत असले तरी त्याची जबाबदारी मात्र कमी होत नाही। कमीत कमी तपासणी त्याला करावी लागते, पण सर्व जबाबदारी कोणाची असते? अंकेक्षकाचीच असते। त्याच्यामुळं ही पण तिथे काय येते? मर्यादा ती देऊ शकते। विद्यार्थी मित्रांनो, मग या सगळ्या जर मर्यादा असेल तर हे करताना अंकेक्षकाने कोणती काळजी घ्यावी हे पण महत्वाचं आहे। हे करत असताना अंकेक्षकाने प्रथम व्यवसाय संस्थेतील अस्तित्वात असलेल्या अंतर्गत नियंत्रण पद्धतीची माहिती करून घ्यावी। संस्थेतील अंतर्गत नियंत्रण पद्धत जर दोषपूर्ण असेल तर अंकेक्षकाने चाचणी तपासणीचा अवलंब करू नये। नंबर 2, व्यवसाय संस्थेतील व्यवहार एकजिन्सी किंवा सारखेच असतील तर चाचणी तपासणी पद्धती अंकेक्षकाने वापरावी। निरनिराळ्या प्रकारे व भिन्न व्यवहारांच्या तपासणीसाठी चाचणी तपासणीचा अवलंब करू नये। नंबर 3, तपासणीसाठी निवडलेल्या व्यवहार शक्यतो प्रातिनिधिक स्वरूपाचेच असावे। नंबर 4, कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह लक्षात न घेता तपासणीसाठी व्यवहार निवडावे। नंबर 5, प्रत्येक काळातील व्यवहारांची संख्या जास्त असेल त्या काळातीलच व्यवहार तपासणीसाठी निवडावे। नंबर 6, अंकेक्षकाने प्रत्येक हिशोब तपासणीच्या वेळी वेगवेगळ्या पुस्तकांची, वेगवेगळ्या व्यवहारांची व वेगवेगळ्या काळाची निवड करावी। नंबर 7, आर्थिक व्यवहारातील पहिल्या व शेवटच्या महिन्यातील सर्वच व्यवहारांची शक्यतो तपासणी करावी। नंबर 8, चाचणी तपासणी करताना काही चुका आढळल्या तर हिशोब तपासणीने अधिक जास्त विस्तृत तपासणी करण्याचा निर्णय घ्यावा। आणि नंबर 9, व्यवसाय संस्थेतील रोकड पुस्तके आणि बँक पासबुक याची संपूर्ण तपासणी करावी। याद्वारे चाचणी तपासणीची जे काही मर्यादा आहे या मर्यादा या कमी होऊ शकतात जर चाचणी तपासणी करताना अंकेक्षकाने काळजी घेतली तर। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण चाचणी तपासणी म्हणजे काय हे बघितलं। चाचणी तपासणीचा अर्थ, चाचणी तपासणीच्या व्याख्या, तसेच चाचणी तपासणीचे फायदे आणि चाचणी तपासणीच्या मर्यादा आपण बघितल्या। विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्यायासाठी तुम्हाला 2 प्रश्न देत आहेत, ते म्हणजे चाचणी तपासणी म्हणजे काय आणि चाचणी तपासणीचे फायदे आणि तोटे स्पष्ट करा, किंवा चाचणी तपासणी करताना अंकेक्षकाने कोणती काळजी घ्यावी हे स्पष्ट करा आणि टिपद्यामध्ये चाचणी तपासणीचे फायदे आणि चाचणी तपासणीचे दोष। विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल, काही शंका असतील तर तुम्ही त्या माझ्या ईमेल ॲड्रेसवर विचारू शकतात। माझा ईमेल ॲड्रेस आहे ganeshpatil@ktgmcollege.ac.in। थँक्यू व्हेरी मच।